राष्ट्रगीताने ही ग्रामसभा सुरू करू. एक साथ पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावं आणि म्हणून आपण शासन जिल्हा परिषदला 6 महिन्यापासून पत्रव्यवहार चालू आहे. कालच मी आपल्या सरकारचे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय पाटळे बाबू यांना सन्माननीय या ठिकाणी आजची ग्रामसभा पार पडली आणि ग्रामसभेमध्ये विविध विकासाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्या खास मुद्द्यामध्ये एक स्पष्टपणे जाणवलं की तरुण वर्गाचा मोठा सहभाग होता. त्याचं काही विद्यार्थ्यांची खास करून मागणी आहे की आम्हाला ग्राउंड पाहिजे, आम्हाला अभ्यासिका पाहिजे. तर मी तुमच्या माध्यमातून, पत्रकार बांधवांच्या माध्यमातून शासनाला असं अपील करत आहे, विनंती करतो की या ठिकाणी एक चांगली भव्य व्यायामशाळा की ज्या तरुणांना इथे चांगले भरती करता येईल, चांगलं ग्राउंड उपलब्ध होईल आणि आमचा विद्यार्थी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू बनेल अशा प्रकारची इथे व्यायामशाळा झाली पाहिजे. निश्चितच माझा आता प्रशासकीय काळ असल्यामुळे मी लोकप्रतिनिधी नसलो, मी आता लोकप्रतिनिधी नाही तर मी प्रशासक आहे. प्रशासक असल्यामुळे मला काही मर्यादा आहेत. मी ठोस अशी भूमिका या ठिकाणी जरी नाही घेतली, परंतु निश्चितच मी आजच्या ग्रामसभेचा ठराव हा शासन दरबारी घेऊन मी सन्माननीय पालकमंत्री साहेब, कलेक्टर साहेब आणि आमच्या तालुक्याच्या आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींना याची प्रत देतो आणि आमच्या गावाला 622 गायऱ्यांमध्ये मुलांना ग्राउंड मिळालं पाहिजे, मुलांना व्यायामशाळा मिळाली पाहिजे आणि अभ्यासिका त्या ठिकाणी व्हायला पाहिजे की जेणेकरून एकाच ठिकाणी ते सगळं उपलब्ध होईल आणि मुलाचा MPC UPC साठी अभ्यास होईल. आदिवासी बांधवांना मला वाटतं जवळजवळ 76 घरकुलं शबरी घरकुल योजनेतून मंजूर करून दिली. ज्यांची जागा स्वतःच्या 2005 पासून ती जागा महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं होतं. मी शासन दरबारी पाठपुरावा करून संपूर्ण आदिवासी बांधवांचं, मोजके 10-5 लोक राहिले असेल, त्यांचं महाराष्ट्र शासन काढून ती खाजगी मालकीची ती जमीन करून घरकुलासाठी करून दिली आणि आज रोजी त्यांचे ती घरकुल उभे आहेत. आता जी घरकुलं मंजूर झाली, पहिला हप्ता पडला, दुसरा हप्ता पडला, परंतु इथली शासन व्यवस्था मी म्हटल्याप्रमाणे ही शासन व्यवस्था गेंडाळ्याच्या कातडीची आहे. त्यांना गोरगरीब वंचित समाजाचा कुठलाही न्याय करायची भूमिका त्यांची नाही. त्यांना फक्त टक्केवारी पाहिजे आणि टक्केवारीतून आपण कसं विकसित होऊ या दृष्टिकोनातून ते प्रत्येक घरकुलांच्या लाभार्थ्याला 5-10 हजार रुपयाची मागणी करतात. म्हणून मी तुमच्या माध्यमातून परत एकदा व्हिडिओ साहेब, सभापती साहेब यांना विनंती करतो की आपण फक्त त्या आराम खुर्चीमध्ये न बसता आपण सदरील त्या गोरगरीब वंचित घटकांचा न्याय करा आणि आपण या ठिकाणी त्यांच्याकडून चाराणी घेतले जाणार नाही याची दक्षता आपण घ्यावी. मी माझ्या गावातील जवळजवळ सगळे रस्ते संपवले, ड्रेनेज लाईन संपवली, पिण्याचं पाणी संपवलं. या ठिकाणी अभ्यासिका मोठ्या प्रमाणात बांधण्याचं काम केलं. या ठिकाणी मी अनेक रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेतून पाणी अडवा पाणी जिरवा गाळ उपसा, त्याचप्रमाणे मी अपंगासाठी 1000 रुपये ज्या असतं शासन निर्णयानुसार 15 फायनान्स मधून आम्ही देतो त्यांना, ते पूर्णपणे 100% राबवण्याचं काम केलेलं आहे. मी हायमस लावण्याचा प्रयत्न केला, मी स्टेट लाईट लावण्याचा प्रयत्न केला. आताच 15 लक्ष रुपयाचं मी सन्माननीय सावे साहेबांचे धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्या एका शब्दावर मला 15 लक्ष रुपये स्टेट लाईट साठी दिले आणि मी त्यातले गावामध्ये जे काय तांडे आहे त्या ठिकाणी 100% लाईट लावण्याचा प्रयत्न केला, सिमेंट रस्ते करण्याचा प्रयत्न केला की ज्या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर खळवाळी झाली, थडगा झाला, या ठिकाणी कुठेही रस्ता उपलब्ध नव्हता. आज त्या ठिकाणचे नागरिक त्या रस्त्यावर चालतायत, त्याचा आनंद मला आहे. मी गोरगरीब वंचित SC आणि ST साठी रमाई आणि शबरी घरकुल योजना प्रभावीपणे राबवली, त्याबद्दल माझ्या मनाला अतिशय आनंद आहे. मी सार्वजनिक स्मशानभूमीचे सुशोभीकरण केलं. अनेक योजना, जितक्या योजना मला राबवता येईल, मग त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ह्या गावाचा आपण अंतर्गत फिरा, सगळे रस्ते एकदा तुम्ही माझ्या भरोशावर नका जाऊ किंवा नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया नाही तर आपण प्रत्यक्ष गावात फिरा आणि गावामध्ये जे असणाऱ्या विकास आहे तो जनतेला दाखवा. खरं आणि खोटं, दूध का दूध, पाणी का पाणी, जनता ठरवेल काय करायचं.